नमस्कार. आज आपण करूयात मस्तपैकी मऊ अशी मेथीची धिरडी. अतिशय चवदार लागतात. त्याकरता लागणारं साहित्य आहे, ही मेथी मी धुवून चिरून घेतली आहे बारीक, तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, रवा आणि बेसन, आलं लसूण मिरचीची पेस्ट आहे, हळद, धणा जिरे पावडर, मीठ, साखर. प्रथम आपण मेथी, त्यात रवा, बेसन, तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, आपला ओला मसाला, आलं मिरची लसणाचा, मीठ आणि साखर, धणे जिरे पावडर, हळद, हे सगळं घालून एकत्र करून हलवून घेऊया. नंतर त्यात थोडं थोडं पाणी टाकून पीठ असं एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही, असं आपल्याला सरभरीत पीठ करायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला धिरडी अतिशय छान घालता येतात तव्यावर. अशा प्रकारे हे पीठ मी असं भिजवून घेतले. आता तव्यावर 2 चमचे हे पीठ टाकून गोल अशी डावानेच मी हलवली आहेत. बघा, छान असं धिरडं आपलं तयार होतं आहे. तुम्ही मेथीची, पालकाची, कोथिंबिरीची आणि काहीही भाजी न घालता नुसती ताकातली सुद्धा धिरडी अतिशय चवदार लागतात. अशा प्रकारे हे धिरडं आपलं बघा किती छान तयार झालं आहे. रंग पण अगदी छान आला आहे. मुलांना किंवा बऱ्याच जणांना मेथी कडवट लागते, मेथी आवडत नाही, पण अशा प्रकारे धिरडी करून दिली तर अगदी आवडीने खातील. आणि मऊ वयस्कर लोकांना सुद्धा अगदी छान लागतात द्यायला. आणि पोटभरीचा नाश्ता पण आहे. शिवाय तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा हे करू शकता. त्याच्याबरोबर सॉस, तूप किंवा चटणीसुद्धा तुम्हाला आवडत असल्यास खाऊ शकतो. आणि अगदी काहीही नाही घेतलं तरी आपण त्यात मसाला घातला आहे, त्याच्यामुळे आपण तशीसुद्धा नुसती धिरडी खाऊ शकतो. बघा, आपली छान मऊ लुसलुशीत अशी धिरडी तयार झाली आहे. अतिशय चवदार अशी ही धिरडी सगळेच खाऊन आस्वाद घ्या. बघा, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू. माझ्या इतर रेसिपी पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा.